पूर्वीपासून आई वडील नेहमी म्हणायचे किंवा ते स्वतःही तेच करत होते की जो काही खर्च होतोय तो लिहून काढा. तो लिहून काढल्यामुळे काय होतं तर जो वायफळ खर्च होतोय तो वायफळ खर्च कमी केला जातो. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, आपले पैसे कुठं खर्च होत आहेत हे आपल्याला कळायला लागतं. पण आजच्या घडीला प्रत्येक जण म्हणतं की अरे प्रॅक्टिकली हे मुश्किल आहे काम आणि हे करणं जरा टफ जात आहे, त्यामुळे मला हे काही करायचं नाही. कारण किती ॲप आले त्या रिलेटेड किंवा काही आलं तरी आपल्याला खर्च लिहून काढायला फारसं काही आवडत नाही. मग याला एक सोल्युशन आहे मित्रांनो. तर सोल्युशन काय आहे की जेवढं तुमचं उत्पन्न आहे त्याच्या 2% रकमे इतका जो खर्च करता तुम्ही तो खर्च लिहिणं बंद करा. कारण तो खर्च आपण सगळ्यात जास्त करत असतो. तो लिहिणं बंद करून टाका. आणि जो 2%पेक्षा जास्त किमतीचा खर्च करतोय तो मात्र लिहायला चालू करा. बऱ्याच गोष्टी बदलून जातील. मग हे 2% म्हणजे काय एक्झॅक्ट, तर समजा तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला कमवत आहात तर त्याच्या 2% खर्च म्हणजे 2000 रुपयापर्यंतची रक्कम. म्हणजे 2000 रुपयापर्यंतच्या रकमेचा खर्च तुम्ही लिहिणं बंद करून टाका. 2000च्या वरच्या रकमेचा जो खर्च तुम्ही करताय तो लिहायला चालू करा. तो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बदलून देईल की तुमचा चुकीचा खर्च कुठं होतोय हे तुम्हाला कळायला मदत होईल. आणि थोडंसं सोपं होईल, इझी होईल की खर्च लिहून काढणं. कारण काय तर एक हिंदी कोट आहे कि पैसे को ये नहीं पूछोगे जाना किधर है तो बाद में पैसा आपको ये बता नहीं पाएगा वो जा कहाँ रहा है. आणि हे जर तुम्हाला नको असेल तर एकच काम केलं पाहिजे आणि तो खर्च लिहिला पाहिजे. आणि खर्च एकदम सिंपल भाषेत, ज्यावेळी तुमचा 50,000 उत्पन्न आहे तो त्यावेळी 1000च्या आतल्या रकमेचा खर्च नका लिहू, 1000च्या वरचा लिहा. ज्यावेळी 1 लाख उत्पन्न आहे त्यावेळी 2000च्या आतला खर्च लिहू नका, 2000च्या वरचा खर्च लिहा. सेम थिंग तुमची 10,000 पगार असताना 100 रुपयाच्या आतला लिहू नका, 200 रुपयाच्या आतला लिहू नका, 200 रुपयाच्या वरचा लिहायला चालू करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचा खर्च पैसे कुठं होतोय हे कळायला मदत होईल आणि तुम्हाला फायनान्शियल डिसिप्लिन येईल. आणि फायनान्शियल डिसिप्लिन आला की तेच पहिलं पाऊल आहे तुमचं वेल्थ जनरेशनचं. थँक्यू.